स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डेसन नॉलेज सिटीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी फॉर्म कसा भरावा व कुठे जमा करावा। मित्रांनो, आज तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे, ती म्हणजे फॉर्म कसा भरायचा व कुठे जमा करायचा। आपण या फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुम्हाला विनंती की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण उरणार नाही की फॉर्म कसा भरावा कुठे जमा करावा। तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज। मित्रांनो, सर्वात अगोदर जी महिला लाभार्थी आहे तिचं पूर्ण नाव लिहावं, जसं महिलेचं संपूर्ण नाव, त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव। आता मित्रांनो, महिलांचं जर नाव विचारलं तर आपण बघतो की महिलांचं लग्न अगोदर नाव वेगळं राहतं, कारण की तिच्या वडिलांचं नाव लागतं आणि लग्न झाल्यानंतर तिच्या पतीचे नाव लागतं। त्यामुळे मित्रांनो, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव वेगळं असतं आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असतं, तर तुम्ही ते संपूर्णपणे डिटेलमध्ये लिहावं। तुमच्या कुटुंबाला 1500 रुपये भेटतील की 3000 रुपये भेटतील याबद्दल मी पुढं डिस्कस केलेलं आहे। तर तुम्हाला विनंती की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या कुटुंबाला 1500 रुपये भेटतील की 3000 रुपये भेटतील। त्यानंतर आहे जन्मदिनांक। तुम्ही बघू शकता, जे लाभार्थी महिला आहे, समजा त्यांची जन्मतारीख 31 ऑगस्ट 1990 ही असली तर दिनांकामध्ये तुम्ही लिहू शकता 31, महिन्यामध्ये लिहू शकता ऑगस्ट आणि वर्षामध्ये लिहू शकता 1990। मित्रांनो, बरोबर भरा म्हणजे फॉर्म चुकणार नाही। त्यानंतर दिला आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजे जी लाभार्थी महिला आहे ती ज्या ठिकाणी राहते, जर ती एखाद्या खेड्यात राहत असेल तर तिचा खेड्याचं नाव, समजा तुम्ही राहत असेल साळवामध्ये तर तुम्ही साळवा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव असं आणि राज्य महाराष्ट्र असा संपूर्णपणे तुम्ही पत्ता लिहू शकता। तसंच जन्माचं ठिकाण विचारलं आहे, जर तुमचा जन्म साळवात झाला असेल, म्हणजे मी उदाहरण म्हणून एक खेड्याचं नाव सांगतो आहे, तुम्ही ते शब्दशः अर्थ धरू नका, मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगत आहे। जसं तुमचं नाव, जन्माचं ठिकाण समजा तुमचं साळवा असेल तर तुम्ही जिल्हा लिहू शकता जळगाव जिल्हा, तुमचं गाव लिहू शकता, जसं की आपलं शहर म्हणू शकता तुम्ही धरणगाव। त्यानंतर तुमची ग्रामपंचायत असेल तर जसं तुमची ग्रामपंचायत साळवा येईल आणि पिनकोड तुमचा धरणगावसाठी 425 105 या प्रकारे तुम्ही पिनकोड सहित तुमचं जन्माचं ठिकाण लिहू शकता। पुढे 5 नंबरला आहे मोबाईल क्रमांक, त्यानंतर आहे 6 नंबरला आधार क्रमांक। मित्रांनो, चुकूनही मोबाईल क्रमांकाच्या ठिकाणी आधार क्रमांक आणि आधार क्रमांकाच्या ठिकाणी मोबाईल क्रमांक लिहू नका। मोबाईल क्रमांक हा 10 अंकी असतो आणि आपला आधार क्रमांक हा 12 अंकी असतो। तर लाभार्थी महिलांना हे लक्षात आणून द्या की तुमच्याकडनं काही चूक व्हायला नाही पाहिजे। पुढे आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय की नाही। आता बघा, तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या आहेत। त्या योजनेनुसार जर आपल्याला कोणती योजनेचा लाभ भेटत असेल तर ते आपण इथं नमूद करावं की आपल्याला योजनेचा लाभ भेटत आहे की नाही, व असल्यास दरमहा आपल्याला किती रक्कम भेटते। त्यापुढे आहे वैवाहिक स्थिती। वैवाहिक स्थितीमध्ये तुमचं विवाहित, म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे का, घटस्फोटित म्हणजे तुमच्या दोघांमध्ये डिवोर्स वगैरे काय झाला आहे का, विधवा, परित्यक्त्या, निराधार, तुम्ही तुमची वैवाहिक स्थिती इथे मांडू शकता। पुढे आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील। म्हणजेच मित्रांनो, जी लाभार्थी महिला आहे तिचं ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती इथं भरावं लागणार आहे। जसं की बँकेचं पूर्ण नाव, समजा लाभार्थी महिलेचं जे बँक खाते ते स्टेट बँकेत असेल तर महिलेने आपल्या बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं लिहावं। बँक खातेधारकाचे नाव, म्हणजेच लाभार्थी महिला जे अकाउंट ज्या नावाने उघडलेलं असेल त्या नावाचं तेच नाव तुम्ही इथे बँक खातेधारकाच्या नावामध्ये लिहावं। पुढे आहे बँक खाते क्रमांक। बँक खाते क्रमांक मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक बँकेत अकाउंट उघडल्यावर आपल्याला एक एक असं खाता नंबर भेटतं, जे फक्त आपलं असतं, ते खाता नंबर दुसरं कोणाला भेटत नसतं, म्हणजे आपल्या पैशांचा व्यवहार तो त्या बँक खाते नंबरवरच होतो। ते बँक खाते क्रमांक तुम्ही इथं लिहावं। पुढे आहे IFSC कोड। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगायला गेलो मी, तर तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की समजा तुम्ही साळवा इथे राहत असाल आणि तुमची बँक जे स्टेट बँक असेल तर तुम्ही तुमच्या IFSC कोडमध्ये तुमचं SBIN 00012175 या प्रकारे तुम्ही आपला IFSC कोड देऊ शकता। IFSC कोडवरूनच आपल्याला जी डायरेक्ट बेनिफिट जो भेटणार आहे योजनेचा, म्हणजे योजनेची जी रक्कम ती आपल्या बँक खात्यावर पडणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे जे भरता माहिती ती अचूक भरावी आणि नीटनेटकेपणाने एकदम अचूक स्पष्टपणे भरावी, म्हणजे तुमचा फॉर्म चुकणार नाही, ही तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे। पुढे आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, होय किंवा नाही ते लिहावं। मित्रांनो, जर तुम्ही तुमचं बँक खातं असेल आणि तिथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक दिला नसेल तर तात्काळ द्यावा, कारण की तुमची KYC कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला कधी कधी योजनेचा लाभ मिळत नाही।
तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व या योजनेची रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी काही अडचण निर्माण नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचा आधार क्रमांक नमूद करावा, पॅन कार्ड नंबर नमूद करावा व तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा लिंक करावा, ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. पुढे आहे नारी शक्ती प्रकार, म्हणजेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. 12 नंबरला आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर म्हणजेच अपलोड करण्यात यावी. म्हणजेच एक आहे आधार कार्ड, दुसरा आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, तिसरा आहे उत्पन्न प्रमाणपत्र, चौथा आहे अर्जदाराचे हमीपत्र, पाचवा आहे बँक पासबुक, सहावा आहे अर्जदाराचा फोटो. मित्रांनो, बँक पासबुक हे काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही बँक पासबुक अपलोड करा किंवा नका काढू, त्याने काही फरक पडणार नाही. पण आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचं हमीपत्र व अर्जदाराचा फोटो हे तुम्हाला अपलोड करणं खूपच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. त्यानंतर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही तुमचा फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करू शकता. पुढे आपण बघणार आहोत की अर्जदाराचं हमीपत्र कसं आहे. आता आपण हमीपत्र वाचून बघू. मी घोषित करते की, आणि त्यावर तुम्हाला असे खूण करावं लागेल मित्रांनो. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. तुम्हाला टिक मार्क करावं लागेल. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, ते तुम्हाला टिक मार्क करावं लागेल. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. तुम्हाला इथे टिक मार्क करावं लागेल. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. वाटलं तर तुम्ही पूर्णपणे हमीपत्र वाचू शकता. आपला व्हिडिओ लांब होत आहे, त्यामुळे मी पुढं काही वाचून दाखवत नाही. पुढं आहे जसं की तुम्ही जे अर्जदार आहेत, म्हणजे जे लाभार्थी महिला आहेत, त्यांना सही करावी लागेल. त्या सही करण्यामागं तुमचं हेच आहे की जे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी योजना आहे, तुमचा जो आधार क्रमांक वगैरे आहे तो तुमचा आधार कार्डचा वापर करू शकलेला असं तसं त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढं अर्ज स्वीकारण्याची सही. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला 1500 रुपये भेटतील, 3000 भेटतील. तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला, परंतु तिचं वय 21 वर्ष पाहिजे, असं कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना हे 1500 रुपये भेटू शकतील. त्यामुळे मी सांगितलं आहे की 1500 भेटतील की 3000 भेटतील. तर ते तुमच्या कुटुंबात जर असे दोन्ही लाभार्थी महिला असतील तर तुमच्या कुटुंबाला महिन्याला 3000 रुपये भेटतील. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला फॉर्म भरताना जी काही अडचण होती, आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ते प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाली असेल. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मला असंच प्रोत्साहन देत राहा, म्हणजे मी चांगले व्हिडिओ तयार करेल आणि जे मित्र अभ्यास करणार आहे त्यांचाही फायदा होईल आणि जे आपले लाभार्थी महिला आहेत त्यांचाही नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करतो. मित्रांनो, धन्यवाद.